च्यवनाचं चरित्र सांगितलं, च्यवन भार्गवान झालं, सुकन्येचं सांगितलं आणि सगळं सांगत असताना आम्हाला एक महत्त्वपूर्ण कथा सांगतात, ती भक्ती कशी असावी, त्या भक्तीचं रूप वर्णन करणाऱ्या सूर्यवंशातल्या नभगाचा पुत्र नाभाग आणि नाभागाचा पुत्र अंबरीश याची कथा सांगितली. नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त होता, हा भागवतातला आचार्य आहे. आणि हा नाभाग जो आहे म्हणजे जो अंबरीश आहे, या अंबरीशाला भगवंताचा मोठा भक्त आहे, पुण्यवान आहे, त्याला अकुंठित असा ब्रह्मशाप लागला. पण तो ब्रह्मशाप अकुंठित म्हणजे त्याला कधीही वाचवता येणार नाही असा ब्रह्मशाप लागला. पण त्या शापाचा स्पर्शसुद्धा अंबरीशाला झाला नाही. त्याला विचारणा केली की असं काय घडलं. तेव्हा शुकदेव सांगतात की सप्तद्वीपा वसुंधरा पृथ्वीवरती राज्य करणारा अंबरीश तो सर्व संपत्तीला एक प्रकारातून स्वप्न समजत होता आणि तो भगवान श्रीकृष्णावरती अत्यंत प्रेम करून या विश्वाकडे एक पुत्रवत पाहत होता आणि सगळ्यांचं प्रतिपालन करत होता. परंतु त्याचं सगळं चित्त, मन, वाणी ही भगवंतांच्या कथेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या पूजनामध्ये त्याचं चित्त लागलं होतं. स वै मन कृष्ण पदारविंद वर्षांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिंचकाराचित सत्कथोदये दये. तो हाताने भगवंताच्या मंदिराची सेवा करत होता, पायाने चालत जात होता, कानाने भगवत कथा ऐकत होता, नाकाने भगवंताच्या चरणावर वाढलेल्या फुलांचा वास घेत होता, मस्तक भगवंताच्या चरणी ठेवत होता आणि तो सतत कृष्ण प्रभूचं चिंतन करत होता. श्रेष्ठतम भक्त आहे अंबरीश. आणि अंबरीश आपल्या पद्धतीने प्रभूची भक्ती करते. आणि प्रभूची भक्ती करत असताना फार मोठी त्याच्यावरती एक सुंदर अशी वेळ आली, कृपेची वेळ आली. काही वेळेला माणसाला अडचण येते, ती अडचण वाटते, पण ती कृपेची वेळ असते. त्याच्यातून काहीतरी फार मोठं लौकिक पारलौकिक कल्याण होणार असतं. एकदा असं झालं की अंबरीशाला एका विप्रवराने सांगितलं की राजन, तुम्ही भगवंताची पूजा करता, तुम्ही एकादशीचं व्रत करता, तर तुम्ही याच्यानंतर 1 वर्षासाठी साधन द्वादशीचं व्रत करा. हे फक्त 1 वर्षासाठी असतं. तर साधन द्वादशी म्हणजे काय, तर सांगितलं की कार्तिक महिन्यातल्या एकादशीपासून साधन द्वादशीचं व्रत सुरू होतं. त्यावेळेला दशमीला 1 वेळा भोजन करायचं, एकादशीला पूर्ण वेळ उपवास करायचा आणि द्वादशीला सूर्योदयाच्या आधी भगवंताचं पूजन करून त्याला नैवेद्य अर्पण करायचा आणि सूर्योदयाला विप्रांची पूजा करून त्यांच्या समवेत प्रसाद ग्रहण करायचा आणि पुन्हा द्वादशीला दिवसभर काहीही खायचं प्यायचं नाही. हे व्रत फक्त 1 वर्ष म्हणजे 24 एकादशा एवढंच करायचं असतं. भागवत एकादशी हा शब्द या अंबरीशामुळे पडलेला आहे. स्मार्त एकादशी, भागवत एकादशी 2-2 एकादशी काही वेळेला येतात. तर द्वादशी प्रधान एकादशी ती साधन द्वादशी हे त्याला समजावून सांगितलं. अंबरीश 1 वर्षाच्या व्रताला तयार झाले की महाराज अंबरीशाने विष्णू सहस्रनामाचं पूजन करून, विष्णू सहस्रनामाने भगवंतांचं पूजन करून, तुलसी अर्चना आदी करून भगवंताची खूप यथेच्छ सेवा केली. आणि त्याचं वर्षभराचं व्रत परिपूर्ण झालं आणि कार्तिक एकादशीला व्रताचं उद्यापन होतं. त्यावेळेला त्यांनी लक्ष दिवे लावून मंदिरामध्ये फार छान पूजा केली. त्याच्याकडे शाळीग्राम शिळेची भगवंतांची सुंदर मूर्ती होती, ज्या मूर्तीच्या हातात शंखचक्र गदापद्म कोरलेले होते. त्यांची पावले दिसायला स्वच्छ सुंदर होती, चेहरा अतिशय गोड होता, मस्तकावरती मुकुट होता, श्रीवत्सरांचं चिन्ह होतं, गळ्यामध्ये कौस्तुभण्याची माळा दाखवली होती. अशी काळ्या पाषाणातली शाळीग्राम शिळेची भगवंताची प्रतिमा होती. त्या प्रतिमेचं ते पूजन करत असतं. त्यांनी द्वादशी दिवशी पहाटे उठून सगळा नैवेद्य करून घेतला आणि तो भगवंताची उत्तम पूजा आरती करून लक्ष दिवे लावून त्यांनी त्या भगवंताचे पूजन केलं. आणि आता नैवेद्य करायचा तेवढ्यात तिथं दुर्वासा नामक ऋषी अवचित आले. संत जेव्हा येतात अनपेक्षितपणे त्याला काहीतरी कृपा असते. दुर्वासा ऋषी आले आणि आलेल्या मुलींना बघून राजाला मोठा आनंद झाला. म्हटलं की बरं झालं मुली आपण आलात, आज माझं व्रताचे उद्यापन आहे, सांगत आहे, आपण पटकन स्नान करून या, प्रसादाला या, मी वाट पाहतो.
भगवंताकडे बघितलं या दुर्वासा मुनीने, ते बघितलं की ती मूर्ती नाही, प्रत्यक्ष नारायण उभा आहे. काय अंबरीशाची धन्यता आहे. अंबरीशाच्या धन्यतेचा गोडवा घात दुर्वासा मुनी धामाला गेले, नदीमध्ये उडी टाकली आणि ध्यान लागलं. विसरूनच गेले सगळं. पण इकडे साधन बाबीची घटिका जवळ आली. पटकन जागे झाले, पाण्यातनं बाहेर आले, ओल्या अंगाने धावत धावत राजाच्या व्रताचं मोडता होऊ नये म्हणून आले. पण इकडे काय झालं, सूर्योदयाची वेळ आली, साधन बाबीची व्रत वेळात चुकेल म्हणून काय करावं कळेना. त्यांनी ब्राह्मणांना विचारलं. ब्राह्मणाने निर्णय दिला की तुम्ही नैवेद्य दाखवा आणि भगवंतांचं चरणतीर्थ फक्त हातामध्ये घ्या आणि प्या. चरणतीर्थ पिलं तर एक प्रकारे उपास सुटला आणि तुम्ही जेवलेला पण नाही. तर व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने चरणतीर्थ हातात घ्यायला आणि दुर्वासा मुनी यायला एक गाठ पडली. शिंदी बांधून ओले कपकेसाने आले. दुर्वासांनी बघितलं आणि अरे 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 छांडाळा, मला जेवायला बोलवलंस आणि माझ्या आधी आपोषण म्हणजे पाणी पितोयस, अन्नग्रहण करतोयस. तुझं एक कृत्य नुसतं निंदनीय नाही तर तुला ठार मारलं पाहिजे म्हणून रागवल्या दुर्वासांनी एक केस उपटला. त्याचे कृत्या उत्पन्न केली आणि त्या कृत्याला सांगितलं त्याला खाऊन टाक. कृत्या आसुरी शक्ती प्रकट झाली आणि ती संतप्त होऊन त्या अंबरीशावरती चालून आली. अंबरीश हात जोडून शांतपणे उभे आहेत, त्याने काहीही प्रतिकार केला नाही. पण अंबरीशाचं ते उभं राहणं दुर्वासांना खटकलं. पण तेवढ्यात काय झालं, त्या मूर्तीच्या हातात चक्र कोरलं होतं, ते चक्र सत्य झालं आणि ते चक्र निघालं आणि त्या चक्राने एक क्षणाच्या कृत्याला कापून टाकलं. कृत्या कापली गेली आणि मग संताप झाला त्या अंबरीशांच्या समोर असलेल्या दुर्वासांचा. माझी कृत्या कापतोस, जा 10 योनी जन्माला जा. तो म्हटला तुमची सगळं मला मान्य, पण तुम्ही भोजन तर करा. पण त्याच्यावरती रागावून त्याच्यावरती जेव्हा धावून आले त्यावेळेला कृत्येला कापणारं चक्र लागलं दुर्वासांच्या मागे. मग दुर्वास भयभीत झाले. भयभीत झालेले दुर्वास ब्रह्मलोकाला गेले. ब्रह्मदेवाने स्वीकारलं नाही. जाऊन पोहोचले शिवलोकाला, त्यांनी पण बघितलं नाही. विष्णू लोकामध्ये गेले, विष्णू भगवंताकडे. विष्णू म्हटले आम भक्त पराधीन, ते चक्र निघालेलं आहे, अंबरीशाकडे तोच सांभाळून जाणे, जा तुम्ही अंबरीशाकडे. त्यावेळेला पुन्हा दुर्वासा मुनी खाली आले, तो पण चक्र मागे होतच कापायला आले. आणि लांबून अंबरीशांनी बघितलं दुर्वासा मुनी येत आहेत. धावत अंबरीशा पुढे गेला तर पृथ्वीवरचं 1 वर्ष झालं होतं आणि 1 वर्ष हात जोडलेल्या अवस्थेमध्ये अंबरीश उभा होता. दुर्वासा मुनी आले, त्याला दुर्वासांना अंबरीशाने नमस्कार केला. महाराज अन्न तयार आहे, जेवून घ्या. म्हणे मी जेवण बिवण सगळं करतो, त्या आधी चक्र थांबव माझ्या मागचं. म्हणजे कुठलं चक्र, म्हणजे ते तू सोडलेलं. म्हणजे मी नाही सोडलं. सुदर्शन चक्र वेगाने फिरतो डोक्यावरती, गार 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 गार. अंबरीशाने सुदर्शन चक्राची खूप स्तुती केली. चक्रराज, तुमच्या दातांमध्ये आसुरांच्या मांसाचे तुकडे शोभायमान होतात, त्यांच्या रक्ताने रंगतात, तुम्ही खूप छान दिसतात. परंतु या ब्राह्मणाने काय त्याच्या मागे नका लागू. मी मनाने जर या ब्राह्मणाचा द्वेष केलेला नसेल आणि मनाने सुद्धा मी कधीही कुठल्या ब्राह्मणाचा उपमर्द केला नसेल, तुम्ही चक्रराज थांबा. मी कधी विष्णुसहस्रनामाचा पाठ केला असेल, मी कधी तुळशी अर्चन केलं असेल तर ते पुण्य सगळ्या ब्राह्मणाला लागो, पण त्याच्या मागचा हा दाह ताप नष्ट होवो. म्हणून ज्याला अंबरीशाने पाणी सोडलं त्याच क्षणी ते चक्र गोल 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 अंबरीशावरती 3 वेळा फिरलं आणि तिथून जाऊन ते मूर्तीमध्ये चिकटलं. देवतांनी पुष्पांचा वर्षाव केला आणि आता अंबरीशाचा अधिकार काय ते कळलं. वास्तवात अंबरीश सुद्धा दुर्वासांना शाप देऊ शकत होते, पण अंबरीशाने फक्त आणि फक्त त्यांची वाट बघितली, सेवा केली. पृथ्वीवर ते 1 वर्ष होईपर्यंत उपाशी उभा राहिला होता. भगवंत प्रकट झाले आणि भगवंताने दुर्वासांना प्रार्थना केली. बघितलं माझे भक्त कसे असतात, त्याची पण ताकद होती. पण आपल्या विरुद्ध तर बोलला नाही. आपण त्या ब्रह्मशाप दिलेला आहे. मी आपल्याला विनंती करतो, त्या ब्रह्मशाप तुम्ही मला द्या आणि तुमचं वचन खोटं होणार नाही. मी 10 योनी जन्माला जाईल, परंतु अंबरीशाला शापमुक्त करा.
भगवंताने अंबरीषाच्यासाठी अंबरीषाला दिलेला 10 जन्माचा शाप स्वतःवरती घेतला आणि मत्स्य कुर्म वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी हे 10 अवतार भगवंतांनी घेतले आणि अंबरीषाचा शाप स्वतः आपल्यावरती घेतला. असे हे भगवान त्यांची भक्त आणि ते भक्तही असे की ते पूर्णपणे उदास, ते संसारामध्ये न अडकणारे, फक्त भगवंतांच्या मध्ये आपली मनबुद्धी ठेवणारे असे दिव्य चरित्रधारी, दिव्य स्वरूपाची चरित्र या राजाच्या याच्यामध्ये सांगितले. अशा अनेक सांगत असताना मांधाता राजा, यौवनाश्व राजा, त्रिशंकू राजा, हरिश्चंद्र राजा, त्या हरिश्चंद्र राजाची सुद्धा गोष्ट सांगितली आणि हरिश्चंद्राच्या वंशामध्ये झालेले अनेक वेगवेगळे राजे आणि त्याच वंशामध्ये सगराचं पण वर्णन, सगरांची पण एक वर्णनाची कथा येते की जी सगराच्या पुत्रांनी कपिल महामुनींचा अपमान केला होता, परंतु कपिलांचा अपमान केल्यामुळे कारणामुळे कपिलांच्या दृष्टीने जळालं ते, परंतु त्यावेळेला अंशुमान आणि भगीरथाच्या प्रयत्नाने गंगेचं अवतरण झालं. ती पण कथा येते आणि त्या कथेमधून नंतर गंगेचं प्राकट्य कसं झालं आणि गंगा कशी फलदायिनी वरदायिनी आहे त्याचंही वर्णन श्रीवंशामध्ये येतं. महाराज खटवांगाची कथा येते की ज्या खटवांगाने देवदानव युद्धामध्ये देवांची बाजू घेऊन युद्ध केलं, पण ज्या त्याला वरदान माग सांगितलं त्यावेळेला त्याच्यामध्ये आयुष्य किती आहे तर त्याचं आयुष्य फक्त 1-2 मुहूर्त कळल्यानंतर, 2 घटिकात कळल्यानंतर खटवांगाने सगळं सोडून एका घटिकेमध्ये भगवंताला कायमस्वरूपी प्राप्त केलं. अशा दिव्य दिव्य लोकांची पण कथा सांगितली. त्या खटवांगाच्या वंशामध्ये राजा दीर्घबाहू, त्याचा पुत्र अजयचा पुत्र दशरथ आणि दशरथाच्या पुत्ररूपामध्ये भगवान श्रीराम प्रकट झाले. ते रामरायांची पण दिव्य कथा श्रीवंशाच्या कथेमध्ये शुकदेवांनी सांगितली. दिव्य प्रभू श्रीराम की जी धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यात माया मृगम दयेस्त मनबुधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. माया मृगाच्या मागे धावणारा राम, आसुरांचा नाश करणारा राम, रावणावरती विजय मिळवणारा राम, पुन्हा एकदा धर्माची स्थापना करून पृथ्वीवरती आनंद देणारा राम, या सगळ्या तत्वांची सुंदर सुंदर कथा भगवान रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन केलं. रामाच्या कथा जरी आपल्याला पूर्ण सांगायला थोडा वेळ नसला तरी आपण रामांचं थोडंसं भजन तर चिंतन करूयात आणि मग पुढच्या कथेला आपण बघूयात. आपण प्रभू रामदेव वंदन करूयात. श्रीरामचंद्र कृपाल भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं कंदर्प अगणित अमित छवि नवनीत नीरज सुंदरं राम
चंद्रवंशातल्या अनेक पराक्रमी राजांच्या सांगितल्या. मी उच्चारही केला नाही, मी फक्त थोडासा उल्लेख केलेला आहे आणि पुढे आले. चांद्रवंशातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी बघूयात आणि आपण कृष्णकथेकडे वळूयात. शुकदेव सांगतात की उर्वशीपासून आयु, शतायू, सत्यायू, रथ, रय, विजय आणि जय असे पूर्वव्याला पुत्र झाले. त्या पूर्वव्याची कथा सांगून मग पुढे अजकाचा पुत्र कुश, कुशांबू, तनय, वसू अनेक नावं सांगितली आणि त्यावेळेला गाधी राजापर्यंत येऊन पोचले. गाधी नरेश, गाधी राजा. त्या गाधी राजाला एक कन्या होती, तिचं नाव होतं सत्यवती. ही सत्यवती दिसायला अतिशय सुंदर होती. सत्यवती आणि ती सत्यवती ज्या लग्नासाठी उपवर झाली तेव्हा तिसाठी वर संशोधन चालू होतं. पण एक विचित्र घटना काळाच्या उदरामध्ये लपली होती आणि ती घटना नेमकी समोर आली. त्यावेळेला रुचिक नावाचे एक ऋषी होते. ते तसे अत्यंत वयोवृद्ध होते. असेल साधारणपणे 2-2.5 हजार वर्ष त्यांचं वय झालं असेल, अगदी वृद्ध. पण एकदा स्नानाला गेले असताना, स्नानपान करत असताना त्यांनी माशाचं जोडपं त्यांनी पाण्यामध्ये बघितलं आणि ते माशाचं मैथून बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यामधला विचार आला की आपण पण लग्न करावं, आपल्याला पण पत्नी असावी, एकदा तरी आपणही हे सुख घ्यावं. मग आता कोण आपल्याला पोरगी देईल? तर मग काठी टेकत 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 अगदी सगळ्या शरीराला सांभाळत ते गाधीराजाकडे पोचले आणि गाधीराजाची जी कन्या सत्यवती तिलाच मागणी घातली की मला तुझी मुलगी आवडली, तिशी लग्न करून दे. आता गाधीराजाने विचार केला की ऋषी आहे, त्याला नाही म्हटलं तरी डोक्याला तापेल, हो म्हटलं तर आपल्या पोरीचं वाटोळं आपल्या हाताने करणे. एवढी उपवर कन्या आणि एवढ्या म्हाताऱ्या जीर्ण माणसाला द्यायची. त्यावेळेला काय करावं कळले ना. आणि म्हणून मग त्यांनी ह्यांना करता येणार नाही अशी एखादी गोष्ट आपण विचारू म्हणून त्यांनी सांगितलं की हे बघा मुनीश्वर, आम्ही आहे कुशिक लोक, आम्ही कुशिक, आमचं वंश कुशिक वंश आहे. आमच्या वंशामध्ये आमच्या कन्येसाठी आम्ही एक प्रण केलेलं आहे की श्यामकर्ण घोडे यांचं संपूर्ण शरीर पांढरं स्वच्छ पण एकच कान काळा, असे श्यामकर्ण घोडे जर तुम्ही 1000 घोडे मला द्याल तर माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी करून देईल. ऋषी म्हटले बघतो प्रयत्न करून. आणि ते गाठी टेकत टेकत निघाले. त्यांना त्या दरबारातून बाहेर पडायलाच म्हणजे 1.5 तास लागला. त्यातले आता हा काय जाणार बाबा, कुठं जाणार आणि कुठनं आणणार घोडे. बरी आपण अड घातली म्हणजे डोक्याला ताप नाही. तिथून ते ऋषी बाहेर पडले आणि त्यांनी वरुणाचं स्मरण केलं. वरुणाला बोलावलं. वरुण त्यांना प्राप्त झालं आणि वरुणाकडे जाऊन त्याला सांगितलं की बाबा मला ही मुलगी आवडली, मला ही मुलीची लग्न करायचं आहे, पण ह्याने मागितले घोडे, तेही 1000, तेही श्यामकर्ण, पूर्ण घोडे पान, एकच कान काळा, सगळे एका साईडचाच कान काळा पाहिजे, उजवा तर उजवाच, आणि ते घोडे उंच कानाचे असे कान हलणारे पाहिजे, मलदंड पाहिजे. आता ऋषींची ताकद वरुणाला माहिती आहे. वरुणाने जगभरामध्ये फिरून 1000 घोडे गोळा केले आणि ते घोड्याचे मूल्य वगैरे त्यांनीच दिलं. सगळं करून ते घोडे घेऊन ऋषींचे राजा तुम्हाला घोडे. मग ते घोडे घेऊन टका टका करत ते आले. राजाला म्हटले हे तुझे घोडे बांध पागे म्हणते, द्या आता तुझी पोरगी मला. तेव्हापासून बहुतेक घोड्यावर बसून नवरदेव येतो हे प्रचार पडला. हे घोडे ह्याला तुझी मुलगी दे. शेवटी द्यावी लागली मुलगी ऋषिकांना. ती पोरगी प्राप्त झाली आणि मग तिचा हात धरून ते हळूहळू आपल्या घरी. आणि त्यावेळेला ऋषिकांना नंतर त्यांनी अद्भुत रूप धारण केलं आणि नंतर त्यांना अत्यंत सुंदर अशी ती पत्नी प्राप्त झाली होती. दोघंही तरुण झाले होते. आणि नंतर राजालाही कळलं, गाधी नरेशाला, की ह्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, हे तरुण पण झालेले आहेत. आनंद झाला. आणि नंतर इथं ऋषी म्हटले राजाला की अरे गाधी नरेशा, मला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा आहे. तर गाधी नरेशाने सांगितलं की हो हो हो, मला पण मुलगा नाही आहे, यज्ञ आपण दोघं एकत्र करू, यज्ञामध्ये दोघांनाही एक एक मुलगा होईल अशी प्रार्थना तुम्ही करा, काय येतो खर्च मी द्यायला तयार आहे.
आणि मग ऋषीच्या आधिपत्याखाली गाधी नरेश आणि यांनी म्हणजे एकत्र एकच यज्ञ दोघांना पुत्रप्रकृती म्हणजे सासूला आणि कन्येला मुलगा व्हावा म्हणून दोघांनी एका वेळेला यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये ऋषींनी काही चरू म्हणजे पदार्थ सिद्ध करून ठेवले आणि ऋषिकांचा वेगळा आणि सासूबाईंचा वेगळा, आपल्या पत्नीचा वेगळा आणि सासूचा वेगळा असं करून ठेवला. पण झालं काय, याला यज्ञ पूर्ण झाला त्यावेळेला महर्षी ऋषिकाने आपल्या हाताचा तो चरू सिद्ध केलेला आपल्या बायकोला दिला आणि दुसरा सिद्ध केलेला चरू सासूबाईच्या हातात दिला आणि सांगितलं तुम्ही दोघीजणी हा चरू खा, तुम्हाला दोघींची इच्छा परिपूर्ण होईल, दोघांनाही मुलगा होईल. या दोघीजणी एकांतामध्ये गेल्या मायलेकी आणि काय एकांतात गेल्यानंतर बोलणं झालं काय माहिती की म्हटली तुझा नवरा लय भारी आहे, तुझ्या नवऱ्यामध्ये ताकद आखवाट आहे, त्यांनी त्याच्यासाठी अत्यंत चांगला मुलगा त्यांनी मागितला असेल आणि माझ्यासाठी कुठला तरी साधा मुलगा बघितला असेल, तुला काय त्या नवऱ्याच्या कृपेने दुसरा मुलगा मिळेल, असं कर तुझा चरू मला ते माझा चरू तू घे. आणि माय लेकरांच्या मध्ये म्हणजे मुलीमध्ये आईमध्ये ही गोष्ट ठरली की माझा प्रसाद तू खा, तुझा प्रसाद मी खाते. हे दोघं ठरल्यानंतर दोघींनी मागचा पुढचा विचार न करता पटापटा एकमेकांचा प्रसाद खाऊन टाकला. लक्षात ठेवावं की देवाचा प्रसाद ज्याच्या हातात ज्याच्या नावाने ज्याला मिळाला त्यानेच खावा, उगा दुसऱ्याने तो खायचा प्रयत्न करू नये. तिथं प्रसाद खाल्ला, दोघी गर्भवती झाल्या आणि दोघींचे गर्भाचे डोहाळे वेगवेगळे लागले. एकीचे डोहाळे अत्यंत शांत संयमी नियमपूर्वक आणि एकीचे डोहाळे अतिशय कडक संतप्त, कोण समोर आलं तर आत्ता कापून काढतो. सासूचे डोहाळे अतिशय शांत आणि बायकोचे डोहाळे अतिशय कडक. ऋषीकृष्ण कळे ना की काय भानकडे, त्यांनी विचारलं की खरं सांग काय झालं आपल्या बायकोला. ते म्हणे आम्ही असं केलं, माझा तिला तिचा मला. तेव्हा तुम्ही काय वेडेपणा केला, हा कुठला मुलगा चांगला कुठला मुलगा वाईट. मी दोन गुणांची दोन चरू बनवले होते. आपण ब्राह्मण आहोत, आपल्यासाठी ब्राह्मण गुणाचा मुलगा व्हावा आणि सासूबाई क्षत्रिय त्याला क्षत्रिय गुणाचा मुलगा व्हावा म्हणून मी दोघांचे केले होते. आता उलटं होणार, आपल्याला क्षत्रिय गुणाचा मुलगा होईल आणि त्यांना ब्राह्मण गुणाचा मुलगा होईल. मग गाधी नरेशाला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे विश्वामित्र आणि ऋचिकाला जो मुलगा झाला त्यांचं नाव आहे जमदग्नी. जमदग्नी भयंकर गरम डोक्याचे, सगळं क्षत्रिय तेज. आणि विश्वामित्र तपस्या करणारे निघाले, क्षत्रिय होऊन तपस्या गायत्री मंत्र शोधून काढणारे विश्वामित्र ठरले. नेमकी उलटी झाली. पुढे या जमदग्नींना रेणुक राजाने आपली कन्या रेणुका अर्पण केली. रेणुका अर्पण केल्यानंतर जमदग्नी महाराज जरा शांत होतील ते अजून त्यांचं राग वाढला, संताप. सगळं अंगात क्षत्रिय कोण होते. दक्षिणेला गेले, दक्षिणेत गेल्यानंतर मग त्यांना कधी सवय मिळाली की चल आपण चेंडू फळी खेळू, आजच्या भाषेत बॅट बॉल. आणि मग खेळायला लागल्यानंतर ते कायम राज्य तिच्यावरतीच, तिने चेंडू टाकायचा आणि ह्यांनी उडवायचा, लांब कुठं जाऊन पडायचा आणि पडला की रेणुकाने धावत जायचं आणि धुवून यायचं. बाण सोडायचे, कुठेतरी गेला की रेणुका धावत जाऊन तिच्या पायाला काढत असे. उशीर का झाला, बोल तुला वेळ का लागला, सगळं राग डोक्यामध्ये. शेवटी रेणुका मातेने या जगामध्ये चप्पल नावाची जी गोष्ट आहे ती शोधून काढली. ती जी जनक माता रेणुका आहे ती पादत्राण घालणे म्हणजे वेगात जाता येतं, सगळं केलं. पण झालं काय, या सगळ्या प्रकारामध्ये जमदग्नींच्यापासून तिला 4 मुलं झाली. त्यातला चौथा मुलगा आहे त्याचं आहे परशुराम. एकदा ही रेणुका पाणी आणायला गेली असताना तिने दिव्य पुरुषाला बघितलं आणि त्याच्यासाठी गंधर्वावर 2 मिनिटं तिथं रेंगाळले. ऋषींना राग आला आणि आईच्या मारून टाकवलं आज्ञा केली. 3 मुलांनी आज्ञा पाळलेल्या परशुरामाने आज्ञा पाळली, शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्यानंतर परशुरामांना माहिती होतं की आपल्या वडिलांची ताकद किती आहे. त्यांनी वडिलांना शांत झाल्यानंतर वरदान घेतलं की मी मारलेल्या आईला कधीही आठवता कामा नाही आहे आणि माझे सगळे भाऊ पण जिवंत करा, सगळ्यांना जिवंत केलं. पण पुढे एकदा हेच जमदग्नी मुनी कामधेनूच्या निमित्ताने सहस्रार्जुनाकडून मारले गेले आणि तत्पश्चात बाकी एवढा दुःख झालं की ह्या परशुरामाने पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय करून सगळ्यांचं पारिपत्य केलं. असे भगवान परशुराम हा भागवतातला अवतार, त्यांची एवढीच कथा येते, परशुराम भगवान की जय. आणि जमदग्नींच्या बरोबरीने सासूबाईंना तो मुलगा झाला ते विश्वामित्र. ते विश्वामित्र तपस्वी ठरले, महर्षी ठरले, ते ब्रह्मर्षी झाले.
म्हणजे प्रसादाची आदला बदल केल्याचा एवढा मोठा परिणाम भोगावा लागला, ह्याचा त्याला त्याचा याला. आणि म्हणून काही काही वेळेला आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते भगवंताने आपल्यासाठी पाठवलेलं असतं, त्याच्यामधून आपलं कल्याण असतं. विश्वामित्र महर्षींच्या बाबतीमध्ये अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पुढं ययातीचं चरित्र येतं. त्याचबरोबर ययातीच्या डोक्यामध्ये विषयाची चिंतन, त्याच्यामध्ये पुरुवंश, राजा दुष्यंत, श्री भरताचं चरित्र, अशा अनेक चरित्र आहेत. त्याच्यामध्ये राजा भरताच्या वंशात राजा रंतिदेव झाला, त्याचं चरित्र आहे. रंतिदेव हा अत्यंत श्रेष्ठ राजा, सगळ्या प्राणीमात्रांचं दुःख आपल्याकडे घेणारा राजा. आणि या रंतिदेवाने आपल्याला खूप मेहनतीने प्राप्त झालेला घास अतिथीच्या नावाने दिला. त्याला देहप्रार्थनाची वेळ आली पण त्यांनी सोडलं नाही. तर अतिथीच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत आले होते आणि रंतिदेवाला त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिला. अशा स्वरूपाची वर्णन देतात. पुढच्या वंशामध्ये पांचाल, कौरव, मगधदेशीय राजे या सगळ्यांची वर्णनं करत असताना अनु, द्रुहू, तरवूस, तुर्वसू आणि यदूच्या वंशांची वर्णनं येतात. ती फक्त उच्चार करत पुढे चाललेले आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वंशाची वर्णन करत असताना परत येतात की त्या राजा शूरमंडल आणि मथुरा मंडळाची वर्णन येतात. शूरमंडलामध्ये आनकदुमदुमी नावाचा एक पुत्र झाला. त्याच्या जन्माच्या वेळेला आकाशामध्ये नगारे वाजले होते. हा आनकदुमदुमी म्हणजेच वसुदेवजी महाराज. त्यांना 5 बहिणी होत्या. त्यातली मोठी बहीण आहे ती कुंती. ती कुंती भोजाला दिली होती, दत्तक गेली होती. आणि नंतर तिचा विवाह पंडरायाशी झाला. दुर्वासा मुनींच्याकडच्या कृपेमुळे तिचं लग्न होण्याच्या आधी तिला एक सूर्याकडून मुलगा झाला होता, त्याचं कर्ण नाव आहे. आणि नंतर वराप्रमाणे नंतर तिला धर्म, भीम आणि अर्जुन हे 3 पुत्र झाले. 5वा वर तिने आपल्या सौतीला माद्रीला दिला आणि त्याच्या योगाने 2 पुत्र अश्विनी कुमारांपासून नकुल सहदेव झाले. अशी पण वर्णन येतात. वसुदेवाला देवकीपासून 8 पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र हे 6 मुले झाली. ती कंसाच्या हातून मारली गेली. 7वा शेषावतार श्री बलरामजी महाराज त्यांचं संकर्षण झालं आणि 8वा पुत्र म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण होत. तत्पश्चात काही काळानंतर तिला एक कन्या झाली. तिचं नाव होतं सुभद्रा. ती सुभद्रा म्हणजेच हे परीक्षिता तुझी आजी आहे. हीच वसुदेवांची कन्या आहे, ती तुझी आजी आहे म्हणून सांगितलं. हे अशाप्रमाणे हे सगळे आहे. या वंशामध्ये वसुदेवांना अनेक पुत्र झाले. त्या पुत्रांच्यापैकी देवकीपासून झालेले 8 पुत्रांची नावं तुला सांगितली. 8 पुत्रांच्यापैकी एक पुत्र जे आहेत 8वे त्यांचं नाव आहे योगेश्वर श्रीकृष्ण, कृष्ण. आणि हे कृष्णस्तु भगवान स्वयं. हे जन्माला आले मथुरेत, वाढले गोकुळात, कार्य केलं त्यांनी ब्रह्मांडामध्ये. असा हा भगवंतांच्या दिव्य चरित्राचा भाग आहे. हे मी तुला अतिशय संक्षेपाने सांगितलं. मी तर त्याहीपेक्षा संक्षेपाने सांगितलं. अशी नवमस्कंधातली अनेक दिव्यवद कथा आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे रचना सांगितल्या जातात. इथपर्यंत सांगितलं. आता काय ऐकायची इच्छा आहे? त्या परीक्षित राजा भगवान श्रीकृष्णांची कथा ऐकू इच्छितात. आपण पण कृष्णकथेला प्रारंभ करू. तत्पूर्वी थोडं भगवंतांचं चिंतन, भजन करू आणि मग आपण दिव्य कथा त्याचा प्रेमानंद घेऊया.
रामचंद्राय श्रीकृष्णाय रामचंद्राय श्रीकृष्ण
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरहायुधाम पुत्रेति तन्मयतया करवोऽभिनेतु तं सर्वभूतहृदयं मानतोऽस्मि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भगवान रुक्मिणी पांडुरंगांच्या चरणी साष्टांग, भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी साष्टांग निवडत असतो, भगवान श्री गुरु गोविंद महाराजांच्या चरणी साष्टांग निवडत असतो. सद्गुरूंना वंदना करून आपण दशमस्कंदाला कृष्णकथेला प्रारंभ करूया. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययो राज्ञांच भयं वश्यानां चरितं परमाद्भुतं. परीक्षित राजाने विचारणा केली की आपण मला खूप विस्ताराने चांद्रवंश आणि सूर्यवंशाचं चरित्र सांगितलं, पण मला ते चरित्र ऐकायची इच्छा आहे की माझी प्राणदाते यांच्यामुळे मी जन्माला आलो त्या भगवंतांचं चरित्र मला ऐकायचं. अनासक्त लोक याचं गायन करतात, जे भवरोगावरचं औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारं आहे, जे भगवंतांचं गुणवर्णन लिहिलं जे काही आहे ते मला श्रवण करायचं आहे. त्याच्यात कंटाळा नाही. युद्धाच्या प्रसंगामध्ये भीष्मा द्रोणांच्यापासून आमच्या पूर्वजांना त्यांचं रक्षण करणारा तो भगवान श्रीकृष्ण, माझ्या आजोबाने ज्यांच्या चरणाचे नौकेच्या आधारावरती महाभारती युद्ध जिंकलं त्या भगवंतांचं चरित्र मला श्रवण करायचं आहे. मला जे श्रवण करायचं की विद्वान लोक म्हणतात की ज्यांनी मायेने माया मनुष्यस्य कहस्य विदस्य विद्वन माया मनुष्यस्य वदस्य विद्वन, जे म्हणतात की भगवंतांनी मायेने मानवाचं उदाहरण केलं होतं ते चरित्र मला ऐकायचं की जे रोहिणी बलरामांचे पुत्र आहेत, ज्यांनी माता पित्यांना परमानंद दिला आणि लहानपणामध्येच पृथ्वी अदानवी केली. नंतर त्यांनी मथुरेमध्ये जाऊन इतर असुरांचा नाश केला. नंतर त्यांनी द्वारकापुरीची रचना करून अनेक यादवांच्या सह निवास केला आणि त्यांनी अनेक असुरांचा नाश केला. त्यांनी यादवांच्या सह द्वारकापुरीमध्ये किती काळ निवास केला, त्यांना किती पत्न्या होत्या, मला हे सगळं सविस्तर सांगा. मुनी आपल्याला जे ज्ञात आहे तेही सांगा आणि जे मला ज्ञात आहे ते सांगा. मला जे माहिती नाही पण आपल्याला ज्ञात आहे ते सर्व तुम्ही सांगा, कारण आपल्या पवित्र अशा मुखातून मला ते ऐकण्याची मोठी उत्सुकता आहे. हे ऐकल्यानंतर गुरुदेव शुकदेवाला मोठा आनंद झाला. कृष्ण चरित्राची इच्छा व्यक्त करतो, पण कृष्ण चरित्र अनाधिकारी माणसाला सांगायचं नाही. पात्रता असल्याशिवाय भगवंताचं चरित्र सांगू नये, कारण ते सगळ्यांना पटतं असं नाही. लोक कृष्ण चरित्रात, देवाच्या चरित्रात, कोणाच्या चरित्रामध्ये खूप दोष काढत असतात. घरामध्ये टी व्हीवरती क्रिकेटची मॅच बघायला म्हणाले काय वावटे, त्याला बॉल मारता आला नाही. घरात बसून बोलणं फार सोपं आहे, पण मैदानात उतरल्यानंतर कळतं की तो बॉल मारणं म्हणजे काय प्रकार आहे, तो वेग काय आहे, काय केलं आहे. अरे एक नंबरची हेडपट झाला, त्याला कॅच घेता आला नाही, कसा गेला तू पुढे तू काय केलंस, तुला तेवढं तरी जमतं. पण लोक देवाच्या चित्रामध्ये पण दोष काढतात आणि त्यामुळे जो कोणी अधिकारी आहे त्याला तुम्ही देवाचं संपूर्ण चित्र सांगा, पण अनाधिकारी माणसाला त्यातला एक अक्षर पण सांगू नका. जर कधी तुम्हाला कोणी भेटलं आणि भगवंताविषयी संदेह व्यक्त करून काहीतरी वेड्याकडे बोललं तर तरी कितीही तुम्हाला माहिती असलं तरी सांगायच्या फंदात पडू नका, कारण तो समजावून घेण्यापेक्षा त्याच्यातले दोष पाहण्यामध्येच जास्त पुरुषार्थ समजत असतो. लोक वेड्यासारखी बोलतात, तुमच्या देवाला 16,108 बायका होत्या, म्हणजे तू किती अमुक अमुक होता, कसा होता, तसा होता.
तुमची अक्कल तेवढंच विचार तुम्ही करू शकता. काही माणसं पती पत्नी नवरा बायकोच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. तेच विचार सारखं तेच 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 बोलणं, तेच विनोद, तेच चर्चा, तीच बातम्या, तेच सगळं. पलीकडे जाऊ शकत नाही तुम्ही माणसं, त्यांच्या नादी नाही लागायचं. भगवंताचं गुणवर्णन करण्याच्या आधी परीक्षा घेतली. शुकदेवानी परीक्षा घेतली. शुकदेव म्हटले की राजन, गेले काही दिवसापासून तू एका जागी बसून श्रवण करतोयस, काही काळजी करू नकोस. तुला तहान लागली असेल, भूक लागली असेल, मी तुला परवानगी देतो की उठ, पाणी पी, एखादं फळ वगैरे खा, बस, मी तुला नंतर सांगतो. त्यावेळेला राजा परीक्षिताने ताबडतोब म्हणून उभा राहिला आणि एखादी काठी जमिनीवरती पडावी असं धाडकन तो सद्गुरूच्या चरणावरती पडला आणि म्हणतो की माझी काय चूक झाली की मला आपण उठ म्हटला. मला एकेकाळी खूप भूक लागली होती, तहान लागली होती, पण तुमच्या मुखारविंदातून मी सतत भगवंतांची कथा एका कथा करण्यामुळे पिबंतम तन मुखांभोज अच्युतम हरिकथामृतम नैशात दिसाक्षरमा तदक्तमपि बाधते. कधीतरी मला त्या क्षुधापुरुषाने त्रास दिला होता, पण आता त्याचा काही त्रास नाही. शुकदेवाने जाणलं की हा अधिकारी आहे, त्याला ऐकण्याची इच्छा आहे. आता हा एका जागी शांत बसून भगवंताला हृदयामध्ये धारण करेल, श्रवण करेल नाही. मग आता कुठलंही पूर्वाचा नमन न सांगता भगवान शुकदेवांनी कथा सांगायला सरळ प्रारंभ केला. शुकदेव म्हणतात स्वर्जा भूमी दीपव्याज दैत्यानिकशतायुधैः आक्रांता भूरिभारेण ब्रह्माणं शरणं ययौ. त्यावेळेला पृथ्वीवरती पापाचा भार वाढला होता. छोट्या छोट्या तुकड्यांना राज्य समजत होते आणि राजे झाले होते. राजे वेशानी होते, पण मनामधून आसुर भावना भावित होते. दैत्यानिक शतायुध ही शेकडो दैत्य जन्माला आले होते राजांचं रूप धारण करून. आजही आपण पाहतो की अक्षरशः राज्य करते हे फक्त नावाला, पण त्यांच्या रूपामध्ये प्रवृत्ती, बाकी दैत्य प्रवृत्तीच समोर येते. कुठल्या प्रसंगाचं, एखाद्या प्रसंगाचं काय ते करतील भांडवल आणि काय कशा त्याचं लोणी खातील सांगता येत नाही. त्यावेळेला पण असंच झालं होतं. शेकडो दैत्य एका वेळेला प्रकट झाले होते. भूमीवरती पापाचा भार वाढला होता. पापाच्या भाराने भूमी दबली होती. भूमातेने काही स्वरूप धारण केलं आणि ती ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेवाला म्हणते की पुत्रा, माझ्यावरती पापाचा भार वाढलेला आहे, मला नद्यांचं, पर्वतांचं, सागराचं कशाचंही ओझं होत नाही, एवढं ओझं मला एका पाप्याचं होतं. तुझ्या पित्याला भगवान महाविष्णूला जाऊन सांग की काहीतरी करा, मी पापाने दबत चालले, नाही तर मी एक दिवशी बुडून जाईल. आणि त्यावेळेला पृथ्वीने केलेली विनंती ब्रह्मदेवानी मान्य केली आणि ब्रह्मदेव, शंकर आदी सर्व देवता, अनेक देवतांनी सूक्ष्म रूप धारण केली आणि ते क्षीरसागरावरती गेले आणि पुरुषम पुरुषसुक्तेनं भगवान पुरुषोत्तमाची त्यांनी पुरुषसुक्तानी आणि त्या स्तुती करायला सुरुवात केली. त्याला प्रत्येक क्षीरसागरामध्ये देव राहतो, पण नेमका कुठे त्याचं काही ज्ञात नाही. आणि तिथं जाऊन त्यांनी भगवंतांची नमोस्वरंताय सहस्रमूर्तये सहस्रपाद आक्ष शिरूरबाहे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः स्तुती करायला सुरुवात केली. पुरुषम पुरुष सुक्ते सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सहभूमी विश्वत स्तुत्वा त्यात तिष्ठत दशांगुलम म्हणून ती त्या भगवंताची स्तुती करतात. ज्या वेळेला स्तुती करता करता मनाचा लय झाला आणि आपोआप डोळे मिटले आणि हृदयामध्ये ध्यान समाधी लागली, तर सगळे देवता त्या क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती तटस्थ झाले, ताटस्थ झाले आणि भगवत चिंतनामध्ये, ध्यानामध्ये निमग्न झाले. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या हृदयाच्या आकाशामध्ये, हृदयाकाशामध्ये त्यांनी आकाशवाणी ऐकली आणि ब्रह्मदेवानी नंतर तथ्योमिती, होय असंच करतो म्हणून मान खाली घातली आणि बोलले. ब्रह्मदेवाच्या बोलण्याने बाकीचे देवता जागे झाले, जागृत झाले आणि ब्रह्मदेव म्हटले की आत्ताच माझ्या हृदयामध्ये भगवंतांची आकाशवाणी ऐकली. ही फक्त ब्रह्मदेवाला ऐकायला आली आणि ही अशी वाणी कळण्यासाठी फक्त त्याला त्याचे ब्रह्माकार व्हावं लागतं, तेव्हा ते ऐकायला मिळतं.
आणि भगवंताने मला सांगितलं की पृथ्वीवर पापाचा भार वाढलेला आहे, हे सांगायला तुम्ही इतक्या लांब यायची गरज नव्हती, हे सगळं मला ज्ञात आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे, एवढं पाप वाढेपर्यंत ह्यापूर्वी तुम्ही पापाला कमी करण्याचे कोणते कोणते प्रयत्न केले, कोणी काय केलं? आपण फक्त विचार करतो की दुसरा कोणीतरी मदत करेल, पण त्यासाठी मी काय केलं, माझं कर्तृत्व काय आहे, माझी सेवा काय आहे, मी स्वतः पापाला हातभार लावला आहे का पापाला विरोध केला आहे का पापासाठी मी हसत हसत फासावर चढलो आहे? आपल्याला विचार करतो. राजकारण म्हणून नाही, पण एक आठवण म्हणून आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेला रँड साहेबाचा खून झाला म्हणून चाफेकर बंधूंना पकडलं गेलं आणि चाफेकर बंधूंवरती खटला चालला आणि मनुष्यवधाचा त्यातल्या इंग्रजी अधिकाऱ्याचा मृत्यू त्यांच्यामुळे झालेला आहे सिद्ध झालं आणि त्यांना फाशीवर द्यायचं निश्चित झालं. फासावर द्यायचे म्हटल्यानंतर चाफेकर बंधू अत्यंत शांत, त्यांना विचारलं शेवटची इच्छा काय आहे? शेवटची इच्छा एकच आहे की या मातृभूमीसाठी आम्ही परत जन्माला येऊ इच्छितो आणि परत जन्माला येऊन मातृभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न करून दुसऱ्यांदा फाशीवर जावं ही आमची इच्छा आहे. खायला काय पाहिजे, प्यायला काही नको, काहीही न घेता ते हसत हसत फासापाशी गेले आणि तोंडावरती काळं वस्त्र बांधल्यानंतर त्यांनी भगवंताचं नाव घेतलं आणि शेवटचा उच्चार जय शंकर, शंकराचा उच्चार करून गळ्यामध्ये दोरा अडकवला गेला आणि फासावरती जीव लटकण्याच्या आधी पण फक्त जय शंकर जय शंकर जय शंकर एवढाच झाला. म्हणणं एकच, या देशासाठी मी पुन्हा फासावर जायला तयार आहे. हाच प्रश्न विचारायचा आहे की पाप वाढलं म्हणून आपण ओरडतो, हे पाप कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं? आपण हे कळत न कळत कुठेतरी रिश्वत देतो, लाच देतो, कुठेतरी हात ओले करतो, सुके करतो, काहीतरी करतो आणि म्हणतो हे करावंच लागतं, नाही केलं तर चालत नाही. आपण हे कुठेतरी कुठल्या तरी वेगळ्या वस्तू विकत घेत बसतो, आपण एक कुठेतरी मेंढेपणा आपल्याकडं पण येतो. नुसतं पाप वाढले का म्हणतात? नाही, पाप कमी करण्यासाठी माझे प्रयत्न काय, मी सभासदाच्या दृष्टीने काय केलं? दुर्दैवाने मी प्रश्न विचारत असतो नेहमी की आम्ही ब्राह्मण म्हणतो स्वतःला, मग ब्राह्मण आहात तर मग ब्राह्मण कर्म करत असाल तर रोज निदान संध्या तरी करता का? 24 नावं तरी तुमची क्रमाने पाठ आहेत का? हिंदू म्हणता तुमच्या घरामध्ये तरी एक कुटुंबामध्ये एक तरी गीतेचं पुस्तक आहे का? हिंदू म्हणणाऱ्या माणसांना गीतेचा एक अध्याय तरी पूर्ण पाठ आहे का? न बघता पुस्तकामध्ये म्हणू शकता का? न चुकता रोज देवाला नमस्कार होतो का? न चुकता दारापुढे रांगोळी काढली जाते का? न चुकता कधीतरी तोडणारे भजन म्हणता का? न चुकता रामरक्षा म्हणता येते का? मग हिंदुत्वाचं नुसतंच घोषणा करायचं का? ढोल वाजले, ताशा वाजला, नऊवारी साडी नेसली, धोतर नेसलं, कानामध्ये बिगबाळी घातली, नाकामध्ये नथ घातली चापाची आणि नंतर उड्या मारत रस्त्यावरती यात्रा काढली म्हणजे आम्ही हिंदू ठरत नाही. नुसतं पाप वाढलं म्हणून चर्चा करण्यापेक्षा त्या पापाच्या निवृत्तीसाठी तुम्ही प्रयत्न काय केले? भगवंताने प्रश्न केला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देवतांच्याकडे नाही आहे. आम्ही घाबरलो, आम्हाला भीती वाटते, आम्हाला असं आम्हाला तसं, आम्हाला जमलं नाही. ठीक आहे, भगवंत म्हटले की मी स्वतः माझ्या पराशक्तीसह पृथ्वीवरती अवतार घेणार आहे. सांप्रतकाळी वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होईल आणि त्यांचा 8वा पुत्र म्हणून मी जन्माला येईल आणि मी पृथ्वीवरचा पापाचा भार दूर करेल. पण तुम्ही सर्व देवदेवतांनी आपापल्या अंशांनी किंवा पूर्णांशांनी मिळेल ते स्थान घेऊन तुम्ही पृथ्वीवरती माझ्या आधी नंतर या पोहोचा आणि या कार्याला प्रारंभ करा. अख्ख्या भागवतामध्ये मोठी गंमत पण आपल्याला सांगतो. अतिशय मेख असलेली गंमत आहे त्या पहिल्याच अध्यायामध्ये. ती गंमत अशी आहे की हे सगळं ब्रह्मदेव सांगतायत
पण अख्ख्या भागवतामध्ये ब्रह्मदेवाने कुठलं रूप घेऊन देव कार्यामध्ये येऊन मदत केलेली आहे किंवा अवतार घेतलेला आहे असं एकही प्रसंग नाही. उलटं भगवंताला विरोध करायचं काम बाकी ब्रह्मदेवाने केलेले आहे. त्याची काही वाचून पुळवायचं काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्याला सांगायला खूप मोकळे आहोत की असं वागा तसं वागा, पण स्वतः काय भगवान शंकर तरी आलेले, रूप घेऊन आले, काही ना काही केलेले आहे. पण तुम्ही काय केलं, कोणी काय केलं, आपण काय करतो? भगवंतांनी सांगितलं, सगळ्या देवतांनी तथ्योमिती म्हणून डोकं टेकलं आणि आम्ही असंच करू, आम्ही असंच करू म्हटले. आणि सगळेच जण जे आहेत ते निघालेले आहेत भगवंतांच्या आगमनाची वाट बघत. आणि इकडे भगवान परमात्मा जे आहेत त्यांनी अवतार ग्रहण करण्याचं ठरवलं. शूरमंडल आणि मथुरा मंडलामध्ये कायम आणि कायम वादावादी असायचे. शूरमंडलामध्ये हे दोन्ही सगळे वृष्णीवंशीयच, हे सगळे वृष्णी कुळातले, परंतु एकमेकांमध्ये वादात होते. आणि या वृष्णीवंशामध्ये महाराज उग्रसेन राजा आहेत. उग्रसेनाची देवक नावाचा भाऊ आहे आणि उग्रसेनाला एक पुत्र आहे, त्याचं कंस नाव आहे. हा कंस जो आहे हा अत्यंत श्रेष्ठ दिग्विजयी असा आहे, आसुर प्रवृत्तीचा आहे. त्याचे जरासंधा आधी शिशुपाल, जरासंध, वक्रदत्त हे ते सगळे मित्र आहेत आणि अनेक प्रकारचे त्याच्याकडे सगळी साधनं आहेत आणि अत्यंत क्रूर असं त्याचं वर्तन आहे. शेवटी एकदा शूरमंडल आणि मथुरा मंडलातलं भांडण थोडंसं कमी व्हावं म्हणून एक राजकीय विवाह ठरला. आणि राजकीय विवाहामध्ये की ज्यांना पूर्वीच्या 7 पत्न्या आहेत अशा वसुदेवांना देवकाची धाकटी कन्या देवकी हे द्यायचं ठरलं. आणि हा राजकीय विवाह होता. आणि या राजकीय विवाहामध्ये दोघातलं अंतर कमी व्हावं हा त्याचा मागचं कारण होता. ही देवकी कंसाची चुलत बहीण होती आणि कंसाला देवकी आपली चुलत बहीण आवडायची, फार प्रेम होतं त्याचं. आणि मग हा राजकीय विवाह झाला. वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर विदाईची मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये एका रथामध्ये बसून वसुदेवकी निघाले. अनेक लोक जय जयकार करत चाललेले आहेत. पाठीमागे सगळं कन्येला द्यायचा आहेर सगळा पाठीमागून मिरवत येत आहेत. मोठा आनंद चालला आहे. संध्याकाळची मिरवणूक निघाली आहे, आतषबाजी होते, फटाके वाजत आहेत, जय जयकार करत करत ती मिरवणूक निघालेली राजोचित मिरवणूक आहे. आणि त्यावेळेला कुठून तरी कंस आला आणि कंसाने ज्या रथामध्ये देवकी वसुदेव बसलेले आहेत त्या रथाचा सारथ्याला खाली उतरवलं. सांगितलं, सारथ्य मी करेन, द्या माझ्याकडे लगाम आण. आणि आपल्या हातात लगाम घेतले आणि तो त्या सारथ्याच्या जागी उभा राहिला, सारथीच्या जागी उभा राहिला आणि तो त्या रथाला हळूहळू करत करत पुढे घेऊन जायला लागला. महाराज कंस आल्यानंतर मग तर काय विचारता, लोकांनी जय जयकार करावा, फुलं उधळावे, मोठा मजा. आणि मग कंसाचा एवढा अभिमान वाढला की मग काय कंसाने पण तो रथाला हाकलण्यासाठी तो चाबूक हातात होता, तो चाबूक आकाशामध्ये फिरायला सुरुवात केली आणि देवतांना आवाहन केलं, अरे आहे पुढे आकाशात देवता, त्या ब्रह्मांडामध्ये असे कोणी आहे त्या कंसाच्या पुढे उभा राहील. अशी करत ती गर्जना करत तो रथा तो चाबूक आकाश फिरवला आणि ते वीज चमकावी असं आकाशामध्ये त्यांनी चमकवायला सुरुवात केली. मिरवणूक जोरात चालली पण आकाशातल्या देवदेवतांना बाकी राहावलं गेलं नाही. त्या देवदेवतांनी आकाशातली वाणीचा प्रयोग केला आणि आकाशवाणी झाली आणि सांगितलं की कंसा मूर्खा, तू जिला एवढ्या प्रेमाने घेऊन चाललायस ना, हिचा 8वा गर्भ तुझा नाश करील, तुझा मृत्यू आहे, तुझा नाश करील, तुझा नाश करील, तुझा नाश करील, तुझा नाश करील. आकाशवाणी झाली, अस्यास्तमो गर्भो हंतावा अवसे अबुध मूर्खा, 8वा गर्भ तुझा नाश करणार आहे. आणि एका क्षणात रंगाचा बेरंग झाला. कंसाच्या कानामध्ये वार्ता गेली, देवकीला प्राप्त होणारा 8वा गर्भ, 8वा मुलगा शब्द कंसाने काढला. भागवतामध्ये गर्भ शब्द वापरलाय, गर्भ, मग गर्भ मुलगे असू शकतो. 8वा नाश म्हटल्यानंतर कंस ताबडतोब रथामधून उतरला, चाबूक फेकला आणि तलवार काढली बाहेर. हिचा गर्भ मला काय मारेल, मी हिला ठार करतो. आणि म्हणून खाली रथातून उतरला आणि मागच्या बाजूला गेला. त्यांनी त्या आपल्या बहिणीला देवकीला पकडलं,
तिचे केस धरले, तिला जमिनीवरती खाली पाडलं, त्या छातीवरती पाय दिला, तलवार उगरली आणि तो तिला ठार करणार, कारण तो वसुदेवाने तिला हात पकडला. कंस आणि वसुदेव माझे मित्र होते, त्यामुळे वसुदेव कंसाचा हात धरतात. कंस म्हणतो हात सोड. म्हणतो अरे काय करतोयस मित्रा, अरे एक ती तुझ्यापेक्षा लहान आहे, लग्नाची वेळ आहे आणि तू दिग्विजय पराक्रमी आहे, तू असल्या आकाशवाणीला घाबरतोस. मी पण ऐकली आहे, तू पण ऐकलीस ना, मी पण ऐकलेली आहे. तिच्यापासून तुला काही धोका नाही, धोका असेल तर गर्भापासून. आणि माझ्या गरिबाची काय का मारतोस. पुष्कळ सांगितलं हे तुझ्या कीर्तीला कलंक आहे, पण कंस ऐकायला तयार नाही. तिला मारण्याची उद्युक्त, तू ऐकलंस ना, तिला ठार करतो. वास्तवामध्ये तिला गर्भ येणारे कुठून, त्याला ठार करण्याची हिंमत नाही, मारतोय तो अबलेला. आपल्याकडे एक म्हणे, आजा पुत्र बलिम दध्या देव दुर्बल घातका. बळी लागतो तो देवाला सुद्धा बोकडाचा. देव असं कधी म्हणत नाही वाघाचा बळी दे, सिंहाचा बळी दे. तो कोंबड्या मांजराचा, कोंबड्या बकऱ्याचा बळी मागतो. आजा पुत्र बलिम दध्या देव दुर्बल घातका. हे अशी सगळं जगाची रीत आहे. इकडे वसुदेवाने सत्यवचनी, वसुदेवाने वचन दिलं की मला हिच्यापासून प्राप्त होणार प्रत्येक अर्भक मी तुझ्या हाती देईल, पहिला मारू नकोस. वसुदेव कधीही खोटं बोलत नाही हे मानती असल्या कारणामुळे कंसाने वसुदेवांचा हात सोडला, तलवार टाकून दिली आणि राजा प्रसादात निघून गेला. त्याच रात्री त्यांनी सगळ्या आपल्या बरोबरच्या राक्षसांना बोलावलं, सगळा प्रसंग सांगितला. सगळ्यांना कळलं होतं, पण सगळ्यांनी कंसाला धीर दिला, काळजी करू नको, असं काय होत नाही, आपण सगळे मिळून त्याला मारू हे करू ते करू, काय काय सांगितलं. भगवंताने कंसाच्या मनामध्ये भय तर उत्पन्न करून दिलं. इकडे कंस म्हटला की ज्याला जर मारायचं असेल तर आधी राज्यसत्ता माझ्या ताब्यात पाहिजे. आणि यांनी काय केलं, त्याच रात्री महाराज उग्रसेनानं अटक केली, तुरुंगात टाकलं आणि नंतर वसुदेवकीला पण रवंगे तुरुंगात केली. आणि आता स्वतःच स्वयं घोषित राजा झाला आणि राजा होऊन राज्यकारभार करतोय. काही काळ गेला आणि काही काळानंतर देवकी मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर देवकीला प्रथम पुत्र प्राप्त झाला. आणि प्रथम पुत्र जेव्हा प्राप्त झाला तेव्हा त्या पुत्राचं त्याने कीर्तिमान असं नाव ठेवलं, कीर्तिमान. आणि त्या मुलाला घेऊन वचनपूर्तीसाठी वसुदेवजी महाराज त्या बाळाला घेऊन कंसाकडे गेले. हे घे, प्रथम पुत्र तुला मी देत आहे. बघितलं प्रथम पुत्राकडे, मोठा आनंद वाटला आणि मोठ्या आनंदाने त्या पुत्राचं मस्तकावग्रहण केलं. आणि याच्यापासून मला कोणताही धोका नाही, हा मला कुठल्याही प्रकारातून मला त्याचे बंधन नाही हे सांगून त्यांनी तो कीर्तिमान नावाचा पुत्र कंसाने परत केला. हा पुत्र घेऊन घरी आला आणि देवर्षी नारदांची स्वारी, कंस भक्ती करू शकत नाही तर त्याला भय उत्पन्न करून देऊ, त्याला कृपा करू म्हणून नारद कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, अरे तू देवावर विश्वास ठेवलास, जवळ ये बोलवलं आणि डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला दाखवलं पूर्वजन्म. पूर्वजन्मामध्ये तू कालनेमी नावाचा असुर होतास आणि देवासुर संग्रामामध्ये भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं होतं आणि त्या मोहिनीच्या रूपामध्ये भगवंताने अमृताचं वाटप केलं होतं. तुम्ही युद्ध केलं होतं आणि त्या युद्धामध्ये तुला एका बुक्कीत त्यांनी मारलं होतं, तू प्रतिशोध म्हटला होतास आणि तू जन्माला आला होता. तुझा पूर्वीचा शत्रू म्हणजे तोच तू आहे. मग मी काय करू, तू काय करशील, अरे तू याला सोडलं त्याला सोडलं, पण लक्षात ठेव हा कुठून पहिला जर 8व्याकडनं मोजला तर कदाचित पहिला 8वा होता. त्याच्या मनामध्ये संख्येचं भय उत्पन्न करून दिलं आणि नारद तिथून निघून गेले. त्याच्यानंतर वसुदेवकीला तुरुंगात टाकलं गेलं, आधी नाही. वसुदेवकीला तुरुंगात टाकलं आणि त्या मुलाचे पाय लागले, त्याला गरगर करत ठेवला आणि कारागृहाच्या भिंतीवर त्याला आपटून ठार केला. ज्या वेळेला तो मुलगा मारला गेला त्याला अत्यंत दुःख झालं, बोलता येत नाही. त्याच्यानंतर स्मर, उद्गीत, परिष्वंग, परंत्र, क्षुद्रवत, धृत आणि घृणी असे 6 पुत्र त्याच्यानंतरचे झालेले. 6चे 6 पुत्र कंसाने
त्यांना कारागृहाच्या भिंतीवरती आपटून आपटून ठार केलं. अशा रीतीने कंसाने देवकीचे एकूण 6 मुलं मारली. भगवान शुकदेव वर्णन करतात राजन, बरोबर कंसांनी त्यावेळेला जरासंधाच्या साह्याने प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अगासूर, मुष्टिक, अरिष्टासूर, द्विविध, पुतना, केशी, धेनू, बाणासूर, भूमासूर अशा अनेक दैत्य हाताशी घेऊन त्यांनी यादवांचा संहार सुरू केला. त्याला सल्ला द्यायला हे सगळे होते. अत्यंत आता वाईट परिस्थिती आहे. सगळेजण भयंकर त्रास देऊ लागले. परिस्थिती मोठी गंभीर झाली. कंसाची ताकद फार वाढली. जरासंध जवळजवळ मथुरेत पडलेला असायचा. सगळे हे असेच आसुरी प्रवृत्तीची लोक जमा झाली. आणि भगवंतांनी त्याच्यानंतर योगमायेला हाक मारली. योगमायाला सांगितलं, गच्छ देवी व्रजं भद्रे गोपगोविलं कृतं रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नन्दगोकुले अन्यांशकंस संविघ्ना विवरेषु वसन्ति गच्छ देवी व्रजं भद्रे गोपगोभिरलं कृतं. हे कल्याणी तुझा आणि देवकीच्या उदरामध्ये गर्भ आहे. प्रत्यक्ष शेष अनंत नाग आलेला आहे. तुझ्या गर्भाचं संकर्षण कर. 7 मासी गर्भ तू काढून घे. आणि वसुदेवाची एक भार्या रोहिणी कंसाच्या भीतीने गोकुळात राहते. नंदाच्या आश्रयाला तिच्या उदरात तिची स्थापना कर. परंतु कोणाला कळताही कामा नये की इकडचा गर्भ तिकडं गेला कसा. संशयही येता कामा नये. तू या पद्धतीने काम कर. यथायोग्य काळी शेष अनंतनाग जन्माला येईल. त्याच्यानंतर 8व्या रूपामध्ये स्वतः जन्माला येणार आहे. त्याच वेळेला तू नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्माला ये. आपण दोघंही एकाच वेळेला जन्माला येऊ. त्याच्यानंतर मी गोकुळामध्ये येईल आणि तू कंसाच्या हातून आकाशामध्ये निघून जा. तू एवढं कार्य कर. कलियुगामध्ये लोक तुझी धूप दीप उपहाराने पूजा करतील. तुला अनेक नावांनी कुमुदा, चंडिका, दुर्गेती, भद्रकाली, विजया, वैष्णवी, माधवी, माया, नारायणी, शारदा, अंबिका इत्यादी नावाने लोक तुझे पूजन करतील. तू वरदायी होशील. त्यावेळेला योगमायाने तसंच करीन आज्ञा शिरसाबंदी मानली आणि योगमाया आली आणि देवकीच्या उदरातला 7 महिन्याचा गर्भ तिने काढून घेतलं. विज्ञानालाही जे माहिती नाही ती गोष्ट भगवंताने तेव्हा केली. आजही विज्ञानाला माहिती नाही की असा गर्भ काढता येतो का आणि त्याचं काय कसं पुढे ठेवता येतो का. तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला. पण तिथंही कळलं नाही की रोहिणी गर्भवती होती काय आणि तिला कधी. आणि त्याच्यानंतर गर्भ स्थापित केल्यानंतर 5व्या दिवशी रोहिणी प्रसूत पण झाली. तिने एका बालकाला जन्म पण दिला. इकडे फक्त जगामध्ये एवढीच वार्ता पसरली की अहो विसर्जनसतो गर्भ इति पौरा विचक्रशू. देवकीचा गर्भपात झाला की कंसाच्या भीतीने तिचा पोटातलं बाळ आपोआप पोटामध्ये शिरलं. परंतु पुष्कळ बघितलं पण ते बाळ कुठे गेलं, गर्भपात कसा झाला त्याची कुठलीही खूण कोणालाही दिसली नाही. कंसाच्या मनामध्ये तर अत्यंत भीती उत्पन्न झाली की अरे 7व्याचा गर्भपात झाला तर याच्यानंतर जन्माला येईल तो 7वा की 8वा. 6 आपण मारले, 7व्याचा गर्भपात झाला. आता याच्यामध्ये 7वा का 8वा. कंसाच्या मनामध्ये अधिक भय उत्पन्न करून दिले. आणि एक दिवशी भगवान परमात्मा अयोनी संभवा त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांचं प्राकट्याची वेळ आली. वसुदेवाला शांत आणि भगवत चिंतन करताना बघितल्यानंतर देवकीने विचारलं की महाराज तुम्ही एवढे शांत स्वस्थ चित्त कसे. तेवढ्याला आधी वसुदेवांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं आणि नंतर त्यांनी यथायोग्य दिवस बघून ते हृदयातलं प्राकट्य आपल्या वाणीच्या द्वारा प्रकट केलं आणि देवकीच्या कानात सांगितलं. आणि देवकीच्या कानातून ते ब्रह्मतत्व देवकीच्या हृदयात गेलं आणि हृदयातून उदरामध्ये घेऊन गर्भाची स्थापना झाली. मानवाप्रमाणे भगवंतांचा जन्म नाही. अयोनी संभव असं भागवतांनी वर्णन केलं. देवकी गर्भवती झाली. तिला आता कोणाची भीती वाटत अशी झाली. कंसाधिकाला भय पडलं. देवकी म्हणते येऊ दे कंस समोर, मी एका बुक्कीत त्याला ठार करीन.
कंसाला एवढी भीती पडली की कंसाने त्या तुरुंगाच्या भोवती 7 पहारे केले, 7 भिंती उभारल्या, अनेक पहारेकडे उभारले. आता कंस त्या गर्भगृहाकडे त्या तुरुंगाकडे यायला पण तयार नाही, फक्त माहिती लांबून विचारतो, हिंमतच नाही यायची. असं करता करता 9 महिने क्रमित झाले आणि हळूहळू देवकी अंतर्मुख झाली आणि हळूहळू देवकी आता प्रसूतीच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचली. इकडे काय झालं, आकाशातून ब्रह्मादी देव त्या तुरुंगातल्या गवाक्षातून वरच्या खिडकीतून आले आणि त्यांनी बघितलं तर वसुदेवकीला ध्यान लागलं होतं, ध्यानस्थ बसले होते. त्यांनी वसुदेव देवकीला प्रदक्षिणा केली आणि गर्भस्थ भगवंतांची स्तुती केली. ते म्हणतात, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहतञ्च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. भगवंता, आपलं येणं सत्य आहे, आपलं सांगणं कथन सत्य आहे, आपण सत्यसंकल्प आहात. तुम्ही मला हृदयात सांगितलं होतं, मी प्रत्यक्षात तुम्हाला पाहतो. भगवंता, हा गर्भवासाचं वाईट मारू नका, आमच्यावरचे दोष दूर करा. हे सगळ्या आसुरांचा नाश करण्यासाठी आपण प्रकट होणार आहात. मग खूप स्तुती केली. वसुदेवकीला 3 प्रदक्षिणा घातल्या, 2 नमस्कार घातले आणि भगवंतांच्या प्राकट्यात विघ्न नको म्हणून जसे आले होते तसेच परत सूक्ष्म रूपात निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर मग देवकी माता ध्यानस्थ बसली. भगवान श्रीबुद्ध सांगतात राजन की भगवंतांच्या प्राकट्याचा काळ आला. भागवतामध्ये वर्णन केले. श्री शुकोवाच अथ सर्वगुणोपेत कालः परमशोभनः जयैर्वाजनदक्षरं शांताक्षरग्रहतारकम्. भगवंतांच्या प्राकट्याच्या वेळेला सर्व ग्रह तारे नक्षत्र शांत झाले. महिना होता श्रावण, कृष्ण पक्ष होता, अष्टमीची तिथी होती, आकाशामध्ये ढगांची दाटी झाली होती, मोठा पाऊस कोसळत होता आणि त्यावेळेला भगवंतांचं प्राकट्य. पण भागवतामध्ये भगवंतांच्या प्राकट्याच्या वेळेला 16 प्रकारच्या शुद्धी ज्या आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. की 16 प्रकारची शुद्धी झाल्यानंतर साधकाला भगवंतांच्या प्राकट्याचा अनुभव येतो. आणि वर्णन कसं झालं आहे की एक प्राकट्य कोणत्या स्वच्छता दिली आहे. दिशप्रसेदू, पहिल्यांदा दिशा प्रसन्न झाल्या, 10च्या 10 दिशांमधला अंधकार दूर झाला, अर्थात 10च्या दिशातली भीती दूर झाली, दिशा प्रसन्न झाली. पुढं काय झालं, निर्मलोडुगणोदयम, आकाश स्वच्छ झालं, निरभ्र झालं आणि आकाशामध्ये अनेक तारे तेजपुंज होऊन प्रकट झाले. त्यावेळेला काय झाले की मही मंगल भूयिष्ठ पूरग्राम प्रजा करा. त्या पृथ्वीवरती सर्व शहरे, गावं, गवळीवाडे, खाणी सगळे मंगलमय झाले. दिशा, आकाश, पृथ्वी. आपल्याला आता पंचमहाभूतांचं वर्णन चाललं आहे. याआधी दिशा, त्याच्यानंतर आकाश, पृथ्वी, नंतर पुढे काय झाले की नद्य प्रसन्न सलिला हृदा जलरुहाश्रिया. नद्यांचं पाणी एकदम स्वच्छ झालं, पावसाळा असताना सुद्धा पाणी निर्मळ झालं, सरोवरामध्ये कमळं उमलली आणि द्विजाले कुलसन्नादस्तबका वनराजयः. वनातील पुष्पांच्या वनातील वेली झाडं पुष्पांनी बहरली, रात्रीची वेळ असून फुलं फुलली आणि वनराजया पक्षी किलबिल करायला लागले. आता रात्रीच्या वेळेला पक्षी येणं अवघड आहे, पण भगवंतांच्या प्राकट्याच्या वेळेला रात्रीच्या वेळेला पक्ष्यांचे आवाज सुरू झाले. अंतरंगामध्ये एक सुंदर असा किणी 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 नाच सुरू झाला. हे सगळं मानवीय ध्यानधारणातले वर्णन आहे. पुढं काय झालं की ववौ वायू सुखस्पर्श पुण्यगंधा वस्तुची. ववौ वायू सुखस्पर्श, नाकातून ह आणि ठ, सूर्य आणि चंद्र गाणीतून वायू शांतपणे वाहू लागला आणि पुण्यगंधा वस्तुची, पवित्र वारा वाहू लागला आणि त्याचं पुण्य सुगंध सगळीकडे पसरला. आणि आग्नश्य द्विजातीनाम शांत सत्र समेंधत, जे ब्राह्मणांचे मंत्राग्नी, योगाग्नी किंबहुना कधीही न विसरणारे अग्निहोत्राचे अग्नी होते,
जे कंसाच्या भयाने बंद पडले होते ते अग्नी आपोआप प्रज्वलित झाले. आणि अग्नी जे पहिल्यांदा सांगितलं आपण दिशा, नंतर सांगितलं आकाश, नंतर सांगितलं पृथ्वी, नंतर नद्या, त्याच्यानंतर वारा आणि आता अग्नी. अशाप्रमाणे पृथ्वी, या तेज, वायू, आकाश, अग्नी ह्या सगळ्या गोष्टींची शुद्धता झाली. असुरांचा नाश करण्याची इच्छा धारण करणारे साधू संतांची मनं अत्यंत प्रसन्न झाली. आणि अजन्माजन्माला जेव्हा वेळ झाली ना, त्यावेळेला देवांनी आकाशामध्ये स्वर्गामध्ये दुमदुमी वाजवायला सुरुवात केली. जय जयकार सुरू झाला. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले, सिद्धच्या स्तुती करू लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. त्यावेळेला देव ऋषी आनंदित झाले आणि त्यावेळेला ते पुष्पांचा वर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्रावरती आले आणि सौम्य सौम्य गर्जना करू लागले. सुंदर असा आवाज ढगांचा सुरू झाला. आणि त्यावेळेला भगवंतांच्या अवताराच्या वेळेला काय झालं की निशिते तमद्भूते जायमाने जनार्दने. शुकदेव सांगतात की जनार्दनाच्या प्रकट होण्याच्या वेळेला मध्यरात्र होती. आता इथे भगवंताचं जनार्दन म्हटलंय. सगळ्या भूतमात्रांचा, प्राणीमात्रांचा आत्मा तो जनार्दन. त्याच्या प्रकट होण्याच्या वेळेला संपूर्ण आनंद झाला आणि मध्यरात्रीची वेळ आली. आणि त्यावेळेला मध्यरात्रीला सगळीकडे अंधकार होता, पण सर्वांच्या हृदयामध्ये विष्णूच्या प्रतिकात्मक असे देवकी आणि वसुदेव दोघांच्यामध्ये एकच शब्द आहे, तो म्हणजे देव. देव की वसुदेव, म्हणजे वसुदेव देवकी. वसुदेवाचा शेवटचा शब्द देव आणि देवकीची पहिले अक्षर देव. दोघांचा म्हणजे देव म्हणजे दिव म्हणजे प्रकाश. दोघांच्यातला अंतर्यामाचा प्रकाश प्रकट झाला आणि त्यामुळे रात्रीचा अंधकार हा आपोआप दूर झाला. सगळ्यांनी उठून उभे राहून भगवंताची गर्जना सुरू केली, नामाची, आणि प्रार्थना सुरू केली ऋषीमुनींनी. आविर्भव 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 आविर्भव. प्रकट व्हा, प्रकट व्हा, प्रकट व्हा, प्रकट व्हा, असे सगळे प्रेमानंदाने भगवंतांना प्रार्थना करू लागले. भगवान शुकदेव करतात. राजन, श्रावण महिना होता, कृष्ण पक्ष होता, अष्टमी तिथी होती, बुधवार होता, चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये होता, मध्यरात्रीची वेळा होती. आणि हे सगळे योग जुळून आल्यानंतर भगवान वसुदेव देवकीच्या पोटी प्रकट होणार आहेत. त्यावेळेला वसुदेव देवकीला प्रगाढ समाधी अवस्था प्राप्त झाली. दोघंही ध्यानस्थ बसले आणि दोघांच्या हृदयामध्ये एक दिव्य प्रकाश आला आणि त्या प्रकाशामध्ये दोघे समाधीस्थ झाले. आणि त्यावेळेला वसुदेव देवकीच्या समोर समाधी अवस्थेत असताना आकाशाच्या मध्यामध्ये एक त्या कारागृहामध्ये मध्यभागी अंगठ्या एवढा परमात्मा प्रकट झाला. त्याची पावलं जमिनीला टेकत नव्हती आणि ज्याचं मस्तक त्या छताला टेकत नव्हतं. असा मध्यभागी एवढाच एका अंगठ्या एवढा देव, पण त्याने 4 हात धारण केले होते आणि 4 हातामध्ये त्याने अनुक्रमे शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध धारण केली होती. मस्तकावरती मुकुट होता. त्या मुकुटामध्ये असंख्य तारकांचे पुंजे होते. चंद्र आणि सूर्य नावाची 2 कुंडलं कानामध्ये घातली होती. डोळे अत्यंत तेजपुंज होते. वक्राकार भुवया होत्या. नासिकाग्र अत्यंत सरळ होतं. ओठ अतिशय बारीक होते. दंतपंक्ती अत्यंत सुंदर होत्या. दोन्हीही गाल अतिशय गुलाबी होते. कंठ जो आहे तो शंखाकार होता. रुंद वक्षस होतं. हृदयावर त्रिवचनाचं चिन्ह होतं. गळ्यामध्ये कौस्तुभमणी होता. मोठ्या मोठ्या वनमाला घातल्या होत्या की ज्या पायापर्यंत पोचल्या होत्या. 4ही हातामध्ये बाजूबंद होते. दिव्य आभूषण परिधान केली होती. भोरा नाभी आहे ती भोराकार होती. पोटावरती त्रिरेखावली होती. कमरेला पितांबर परिधान केला होता. पायामध्ये सोन्याचे तोरण होते आणि भगवंत उभे राहिले. पायामध्ये पादुका त्यांनी घातलेल्या होत्या. त्यांच्या नखज्योतीने ब्रह्मांडाला प्रकाश होता. एका वेळेला 1000 सूर्य प्रकट झाल्यानंतर जेवढं तेज येईल तेवढं तेज भगवंतानी तिथं प्रकट केलं होतं. पण ते फक्त वसुदेवची पुरता, पण बाकी कोणालाही त्रास नाही पडणार. पण याचं शीतल तेज भगवंतांनी प्रकट केलं होतं. असे भगवंत तिथं प्रकट झाले आणि त्याचं वर्णन करता शुकदेव म्हणतात. स्वर्ग कमद्भुतं बालकांबुजे क्षणं चतुर्भुजं शंखगदायुधायुधं
श्रीवत्सलक्षं कलशोभिकौस्तुभं पीतांबरं सान्द्रपयोधसौभगम्. अद्भुत बालक प्रकट झालं, ज्याची नेत्र कमळाप्रमाणे आहेत आणि त्यांनी पितांबर प्रदान केल्या. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे आणि चारही हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आयुध धारण केले. आणि असे बालक बघितल्यानंतर पहिल्यांदा कोणी बघितलं तर पहिल्यांदा समाधी उतरली वसुदेवांची. आणि वसुदेव ऐक्षत, वसुदेवांनी पाहिलं. वसुदेव पटकन उभे राहिले, हात जोडले, नमस्कार केले. आणि वसुदेवजी म्हणतात, विदितोऽसि भवान साक्षात पुरुषस् प्रकृते पर केवलानुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिद्रूप. आपण प्रत्यक्ष भगवंत आहात आणि केवलानंद आपल्या स्वरूपाचा अनुभव त्या जगताला. वसुदेवजी त्यांची स्तुती करतात, मोठ्या प्रेमाने भगवंताशी बोलत आहेत. वसुदेवांच्या बोलण्याने भगवती देवकी जागृत झाली आणि देवकीने समोर त्या अंगुष्ठ मात्र बालक समोर पाहिलं मात्र. आणि देवकीला इतका आनंद झाला की त्याच क्षणी देवकीने भगवंताला साष्टांग नमस्कार भूमीवरती घातला. स्त्रिया साष्टांग नमस्कार घालत नाही, पश्चात स्पर्श जमिनीला झाला तर भूमीला भार वाटतो. म्हणजे एका अंगावरती एक हात तिने पुढं केला आणि एक हात असा वर्ण टाकून ती भगवंताच्या पायाला लावण्याचा प्रयत्न करते. आणि ती देवकी भगवंताला वंदन करते आणि तेव्हा ती ओळखलं तिने. आणि तेवढ्यामध्ये नेमके वसुदेवजी महाराज बोलून गेले, कंसच वसभ्या. कंस थोडा असभ्य एवढीच गोष्ट, पण तसा वाईट नाही. हे देवकीने ऐकलं आणि देवकी लगेच भगवंताकडे बघते आणि हात जोडून भगवंताला म्हणते, रूपम यत्तत्प्रादुर्वक्तमाद्यं ब्रह्मज्योती निर्गुणं निर्विकारं सत्तामात्रं विशेषं निरीहं सत्वं साक्षात विष्णुराध्यात्मदीपः. आपण साक्षात अध्यात्माचे दीप आहात. मी आपल्याला ओळखलं प्रभो. तुम्ही अव्यक्त रूप असता, अव्यक्त असताना व्यक्त रूप घेऊन आलेला आहात. तुम्ही ज्योती स्वरूप आहात, मी तुम्हाला ओळखलं. आणि देवकीने त्यांना भगवंताला ओळखलं, तुम्ही परमात्मा आहात. तुम्ही पूर्ण आयुष्य 2 परार्ध समाप्त झाल्यानंतर सर्व लोक नष्ट होतात, पंचमहाभूत लीन होतात, परंतु तरीही आपण शेष राहता. म्हणून आपलं शेष हे नाव मी आपल्याला वंदना करते. प्रकृतीचे सहाय्यक असे प्रभो, आपल्या कृपेने ती प्रकृती चराचरामध्ये व्यक्त होत असते, ती आपल्यातच लीन होते. मी आपल्याला नमस्कार करते. मर्त्य जीव मृत्यूरूपी सर्पापासून भयभीत होतो आणि वाचण्यासाठी केवळ आपलं स्मरण करतो. आपण ते आहात, मी आपल्याला ओळखलं, मी आपल्याला नमस्कार करते. इकडे वसुदेवानी प्रेमाश्रममध्ये स्नान केलं आणि भगवंतांच्या जन्माकरित्यर्थ 10,000 गायी दान करण्याचा संकल्प केला. आज तर हातात काही नाही, पण मी नंतर देईन. पण देवकी भगवंताची स्तुती करून नमस्कार करते. प्रभू म्हणतात, ऐका, तुम्ही दोघंही आता माझा ऐका. आणि त्याला भगवान गंभीरवाणीमध्ये म्हणतात की हे वसुदेवकी हो, हा तुमचा अंतिम जन्म आहे. फार पूर्वकाळी तुम्ही सुतपा नावाचे योगी होता. तुम्हाला ब्रह्मदेवाचे पुत्र होता, तुम्हाला सृष्टी वाढवायला सांगितली, तेव्हा तू पृष्टी नावाने विख्यात होतेस. तुम्ही दोघांनी माझ्यासाठी तप केलं. तपाच्या उपरांत तुम्हाला दर्शन दिलं. काय पाहिजे म्हटल्यानंतर तुझ्यासारखा म्हणजे तू पुत्र हो असं सांगितलं. माझ्यासारखा कोणी नाही म्हणून मी तुमच्या पोटी पहिल्यांदा जन्माला आलो. तेव्हा माझं कृष्णगर्भ नाव. जी गोष्ट मला देता येत नाही ती मी 3दा देतो. दुसऱ्यांदा माते तू अदिती होतीस, तुम्ही कश्यप, आणि तुमच्या पोटी मी वामन रूपात प्रकट झालो आणि त्यावेळेला दरबारामध्ये गेलो होतो. ही तुम्हाला स्मरणात येईल. आता हा तुमचा साप्रत काळचा 3रा जन्म आहे. तुमचं नाव आहे वसुदेव आणि माते तू देवकी आहेस. हा तुमचा 3रा आणि अंतिम जन्म आहे. आणि ह्या जन्मामध्ये मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. हे माझ्या रूपाकडे पहा आणि हे रूप जे आहे हे रूप हृदयामध्ये साठवा. युवा माम पुत्रभावेनं ब्रह्मभावेनं चास्कृतम. माझ्यावरती पुत्रभाव आणि ब्रह्मभाव दोन्हीही ठेवा. तुम्ही मला हे जे रूप माझं रूप पाहताय हे मी तुम्हाला दाखवण्याचं कारण एवढंच आहे की एवं त्वाम दर्शितम रूप प्राग जन्मस्मरणाय मे. मी तुम्हाला हे रूप दाखवलं कारण तुम्हाला पूर्वजन्माचे स्मरण व्हावं म्हणून. ज्ञान्यथा मद्भवम ज्ञान मर्त्यलिंगेन. नाहीतर या माझ्या रूपाचं दर्शन मर्त्य मानवाला कधीही होत नाही. म्हणून युवा माम पुत्रभावेनं ब्रह्मभावेनं चास्कृतम चिंतयन्तो कुत स्नेहो यास्थेस्ते मद्गतिं पराम.
तुम्ही अशाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करा आणि अंतिमतः माझ्या स्वरूपाला भगवंतांनी सांगितल्यानंतर देवकी म्हणते की कोण म्हणेल 4 हाताचा देव देवकीचा पुत्र आहे. भगवंता तुम्ही पुत्ररूपामध्ये या हे म्हटल्यानंतर भगवंत हसले आणि त्यावेळेला शुकदेव म्हणतात की भगवंताने तेवढ्या वेळामध्ये सद्य बभुव प्राकृत शिशु म्हणजे फक्त ऐकलं आणि भगवंत सद्य त्याच क्षणी बभुव प्राकृत शिशु छोटे मूल झालं आणि देवकीच्या मांडीवरती आलं. निळ्या वडाचं मूल आणि ते देवकीच्या स्तनाला हात लावतंय आणि देवकी त्याला स्तनपान करून खूप वेळ भगवंताने देवकीचं स्तनपान केलं. देवकी साडी बसून सगळं विसरले आणि ह्या तरी बालकाला वाचवा म्हणते. काय करावं कळेना. भगवंताने प्रेरणा दिली की मला कंसाची भीती नाही. यदि कंसात देवेतितम तरीमाम गोकुळम नय. मला कंसाची भीती असेल तर तुम्ही मला गोकुळामध्ये नेऊन ठेवा. आणि भगवंताच्या प्रेरणेप्रमाणे जी फळाची टोपली होती त्या टोपलीमध्ये वसुदेवांनी आपलं वस्त्र ठेवलं, त्यात भगवंताला ठेवलं, ते झाकलं, त्यावरती भगवंताला घेतलं. त्याच वेळेला हातापायातल्या मनाच्या बेड्या गळून पडल्या. सगळ्या पहारेकऱ्यांना झोप लागली आणि भगवंत त्या बालकाला घेऊन बाहेर पडले. कारागृहाचे गोकुळादिवशी जायला लागले. अंधार होता, आता बाकी विजा चमकायला लागल्या, पाऊस कोसळायला लागला. आणि भगवंताच्या मस्तकावरती फणी धरली आणि पावसापासून वाचवतात. विजेच्या प्रकाशामध्ये वीज कडाडायची. त्या प्रकाशात जेवढा रस्ता दिसेल तेवढ्या रस्त्यावरनं वस्तूची झप 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 चालतात. कोणी कळायच्यात घेऊन जातात ते बालक. आणि जात असताना वाटेमध्ये यमुना नदी लागली. ती दुथडी भरून वाहतीये, प्रचंड पाणी आहे. त्या पाण्यामध्ये वस्तूची महाराजांनी प्रवेश केला. ते पाणी हळूहळू गळ्यापर्यंत. त्यावेळेला भगवंताने आपला एक पाय बाहेर काढला आणि यमुनेला स्पर्श केल्याबरोबर यमुनेतून भगवंताला घेऊन जाण्यासाठी वसुदेवांना वाट मिळाली. आकाशातल्या चंद्रमाकडे बघितलं भगवंताने आणि त्या वाटेवरनं वसुदेवजी पुढे पोचले. त्या रात्री नंतर यशोदा जी वृद्धत्वाला झोपलेली ती जरा जाड होती. तिला सुद्धा प्रसूती वेदना झाल्या होत्या आणि तिने एका कन्येला जन्म दिला होता. भगवंताच्या प्रेरणेप्रमाणे वसुदेवांनी आपल्या हातातल्या बालकाला तिच्या पुढ्यात ठेवलं आणि तिची कन्या आपल्या टोपलीमध्ये घेतली आणि वसुदेवजी झाप 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 चालत येऊन पोहोचले कारागृहामध्ये. कारागृहामध्ये कन्यानंतर ही कोणाची मुलगी आहे पण मलाही माहिती नाही. म्हणजे मी असं काय केलं मला कळत नाही. मुलगी आणली आणि तिला स्तनपान करवतात. तेवढ्यात आवाज काढते आणि ती रडायला लागल्यानंतर बातमी झाली की वसुदेव देवकीला काहीतरी बाळ झालं. सगळे शिपाई जागे झाले, आरडाओरडा करायला लागले. कंसापर्यंत बातमी गेली. कंस अत्यंत भयभीत झाला. त्या रात्री कंस फक्त पितांबरावरतीच निघाला धावत. अंगामध्ये उपकरण नाही, काही नाही. हातात तलवार घेऊनच आला वेगाने आणि त्याने देवकीला म्हणते ती दे बाळ दे मला. देवकी म्हणते की कंसा अरे मुलगी आहे, हिने तुझं काय केलंय. पण कंस मानाला तयार ठरले. आतापर्यंत प्रत्येक बालकाला जरी कारागृहाच्या आतच मारलं होतं पण ह्याच पोरीला घेऊन तो हाताला धरून बाहेर गेला आणि बाहेर जाऊन तुरुंगाच्या शिळा बघितली आणि त्यांनी त्या पोरीला आकाशामध्ये फिरवलं. गार 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 काय फिरतो शिळेवरती आपटणार. तेवढ्यात ती बालिका त्याच्या हातून निसटली आणि आकाशामध्ये त्याने आष्ट धारण केलं आणि ते हसायला लागले आणि म्हणते मूर्खा तू मला काय पकडणार आणि मारणार. तुझा पूर्व आणि अपूर्व शत्रू कधीच जन्माला आलाय म्हणून तिने सांगितलं. त्याच क्षणी ती देवी वीज चमकली आणि अदृश्य झाली. विंध्यवासिनी देवीच्या रूपामध्ये वरती विद्यमान. इकडे भगवान परमात्मा जन्माला आले ते कंसाला कळलं पण भयभीत झाला. कंस पुन्हा कारागृहामध्ये आला आणि कारागृहाला कंसाने वसुदेवाच्या पाया पड, देवकीच्या पाया पड, वसुदेवाच्या पाया पड, देवदेवाच्या पाया पड, देवकीच्या पाया पड. हे तर याचे पाय पड. काय करतोय. नाही माझं चुकलं पण मी काय करू. देव खोटारडे. त्यांनी सांगितलं होतं की तुला 8वा मुलगा होईल पण मुलगी झाली. हे काय झालं. तो कुठे जन्माला आला तो खोटं बोलला. माझं चुकलं. परिस्थितीने विचारलं एवढा फरक कसा काय झाला कंसामध्ये.
तर म्हणे त्या ठिकाणी भगवंतांच्या चित्तीचे म्हणजे चैतन्याचे प्रकाश किरण कण होते. ते कण लागल्यामुळे तेवढ्या पुरता कंसाची बुद्धी घरी गेल्यानंतर बघ काय होतं. त्या रात्री घरी पोचल्याबरोबर त्यांनी आपत्कालीन बैठक बोलवली. सगळ्या आपल्या मंत्र्यांना जवळ घेतलं, झालेला प्रकार सांगितला. सगळ्या मंत्री का त्यामध्ये एक मंत्री होती पुतना, तिने सांगितलं अहो काय घाबरता महाराज, अजिबात काळजी करू नका, जबाबदारी माझी. 10 दिवसात जन्माला आलेली सगळी बालकं मी ठार करते की नाही बघा. आणि मग कंसाला खात्री पटली, काय हरकत नाही. तेव्हा एक चाल खेळली, आपण दुसरी चाल करू. अशा रीतीने भगवंतांच्या 10 दिवसात जन्माला आलेली सगळी बालकं मारण्याचा निर्णय कंसाने केला. आणि मग त्याला शांती लाभली. इकडे भगवंताला घेऊन पोहोचलो होतो गोकुळामध्ये. गोकुळामध्ये काय झालं हे आपल्याला तर आपण ते उद्या ऐकूयात. भगवंताचा जन्मोत्सव साजरा करूयात आणि त्याच्यानंतर कथेला विश्राम देऊ. भगवंत गोकुळामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत, आपण गोकुळामध्ये जाऊयात. चला. राधा रानी की जय, महारानी की जय, 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 राधा रानी महारानी की जय, राधा रानी की जय, 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 राधा रानी की जय, राधा रानी की जय.
कॅन्सल कर तू वरचं बटन दाबलं गेलं ते कॅन्सल कर.
करुणाशरं प्रणामो दुःखशमनस्य नमामि हरिपरं हरे नमः हरे गोविंद महाराज अत्यंत सुंदर प्रेमानंदामध्ये भगवंतांच्या जन्माचा सोहळा आपण श्रवण केला. उद्या सकाळी सत्रामध्ये आपण भगवंतांच्या बाललीलांचा प्रेमानुभव घेणार आहोत. दोन्ही सत्र बाललीला आणि गोवर्धन लीला हे दोन्ही सत्र अत्यंत अद्भुत आहेत. अधिकाधिक वेळ काढून ज्या आपण सगळेजण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे भगवंताचे चरित्र अत्यंत प्रेमाने पाहणार आहोत. प्रेमाने पाहूया. यूट्यूबचा आपल्याला सर्वांना सबस्क्राईब करण्याचा ॲड्रेस माहितीच आहे. अधिकाधिक लोकांना सांगा आणि सगळ्यांनी मिळून त्याला सबस्क्राईब करा. मला पाहायचा आनंद मिळेल. सदैव आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. आनंदवन संस्थान सोंगी धुळे हा यूट्यूबचा ॲड्रेस आहे. ते सबस्क्राईब करा. आपल्या लाईव्ह बघता येतं. मधून जर नेटचा काही प्रश्न झाला असेल तर बघण्यात खंडित झाला असेल तर आपल्याला यूट्यूबवरती त्याचा पुन्हा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. शेती जय